पूल नसल्याने झाड आडवं पडल्याने ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांना मार्गस्थ होण्याची दुर्दैवी वेळ। स्वातंत्र्यानंतरही गावाला जाण्यासाठी रस्ता आणि मूलभूत सुविधांचा अभाव। दवाखान्यासाठी 9 किलोमीटरची पायपीट। अंगणवाडी सेविका इतर शासकीय कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास। आपण विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारतोय, मात्र आजही आदिवासी दुर्गम भागातील काही गावपाड्यातील नागरिकांना जीवन जगण्याचा संघर्ष करावा लागतोय। याचं उदाहरण म्हणजे तळोदा तालुक्यातील नयामाळपाडा गावाला जाण्यासाठी रस्ता नाही। गावात जिल्हा परिषदच्या शाळेला इमारत नाही। आरोग्याच्या सुविधेसाठी नागरिकांना करावी लागते 7 किलोमीटरची पायपीट। या गावात येणाऱ्या आरोग्य सेविका, आशा कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असतो। पाहूया यावरील एक खास रिपोर्ट। या गावात कुणी आजारी पडलं, एखाद्या शासकीय कामासाठी जायचं म्हटलं तर पावसाळ्यात जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो। नयामाळपर्यंत पोहोचण्यासाठी नदी नाले पार करावे लागत असतात। गावातील रुग्णाला झोळी करून किंवा नातेवाईकांसोबतच पायपीट करत घेऊन जावे लागत असल्याचे अंगणवाडी सेविका आणि आशा कर्मचारी सांगतात। माझे नाव अनिता धीरसिंग वसावे। मी नयामाळ या गावाची रहिवासी आहे आणि आमचे तालुका तळोदा। मी आशा म्हणून काम करते। आमचे जर पेशंट असले तर आम्ही दर्याखऱ्यातून झोडीतून घेऊन जातो। रस्त्याची सोय नसल्यामुळे आम्ही झोडी करून पेशंटला घेऊन जातो। आमचे PSC हे बऱ्याच लांब असतात, मग आम्ही वाहन नसल्यामुळे रात्री 10 किंवा 8-9 वाजता पण आम्ही पेशंटला घेऊन जातो। मी वसावे वंती हिम्मत, अंगणवाडी केंद्र नयामाळ। तिथून आम्हाला अंगणवाडीची मीटिंग आमची महिन्यातून 2 होते, चॅप्टर आणि रिपोर्ट मीटिंग, म्हणजे मासिक आणि रिपोर्ट। आणि काही वेळेस TSR वाटपासाठी 2 फेऱ्या माराव्या लागतात। TSR घ्यायला जावं लागतं आणि इतर वैयक्तिक अजून कागदपत्रे काही अडचणीमुळे मागितले तर अजून तरी जावं लागतं। एवढ्या फेऱ्या होतात आणि आम्हाला फिरायला खूप अवघड आहे। रस्ते नसल्यामुळे आम्हाला नदी पार करून फिरावं लागतं, कधी जंगलातून जनावरांच्या तोंडातून बी निघावं लागतं। अशी परिस्थितीत आमचं जगणं आहे। तर आमच्या सरकारला एकच विनंती आहे की रस्ता तर करून दिला आम्हाला तर आम्ही अधिक अजून व्यवस्थित जगणार आणि आमचं जीवनपाणी चांगलं जाईल, ही अपेक्षा आहे आम्हाला। गावातील शाळेला इमारत नाही, ती झोपडीत भरते। तीच परिस्थिती अंगणवाडीची पण आहे। गावात आरोग्य सुविधा नसल्याने लहान बाळासह मोठ्यांपर्यंत सर्वांना घेऊनच इच्छा गव्हाण गावाला जावे लागते। तिथून जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी रुग्णाला घेऊन उपचारासाठी जावे लागते। मी रुस्तम वसावे बोलतोय नयामाळून। आज आमच्या गावात स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाले तरी आमच्या गावाला काही सोयीसुविधा उपलब्ध नाही। खरं तर येण्या जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही आणि आरोग्यासाठी तर खूपच अशी धक्कादायक घटना आहे आमच्या गावासाठी। आणि इकडून इच्छा गावात परत 10 ते 15 किलोमीटर पायपट्टी करावी लागते। आणि खरं तर बघताना अशी घटना घडते की पाण्यात तर इकडून नयामाळून गुल्याबापर्यंत जावं लागतंय। तिथे नदीत जाण्यासाठी तर झाडावर चढावं लागतंय। असं आजही नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात अशी अनेक गाव पाडे आहेत, ते मूलभूत सुविधांपासून शेकडो किलोमीटर दूर आहेत। सरकार एकीकडे वेगवेगळ्या योजना आणते, मात्र या गाव पाड्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना का नाहीत असाही प्रश्न आता या भागातील आदिवासी बांधव विचारतात।
ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.